कोण होतं तिकडे? महिलांच्या मोर्चामध्ये जास्त पुरुषच होते. पहा तुम्ही, महिलांना कळलंय काय आहे ते. मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्या दिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले, किंवा आता येत आहेत, किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे हे कळेल. त्याबरोबर कालच्याच एका त्या महिलांच्या मोर्चामध्ये एक सामान्य महिला येते आणि गिरीश महाजन असतील इथे नेत्यांना मात्र वाहतूक कोंडीवरून प्रचंड सुनावते. कशाचं लक्ष वाटतं? हा विद्रोह आहे, महिलांचा राग आहे. मानने वाला है, यदि कोई देश है तो हमारा आपका देश भारत है. आणि रस्ते जाम करत आहे. 1500 रुपये महिन्याला महिलांना देत आहे. मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी. मराठी भाषा सक्ती जी आहे ती या ठिकाणी केल्यानंतर 4 तारखेला संपाची भाषा जी आहे ती महाराष्ट्रात केली जाते आहे. वाहन रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना मराठी भाषा सक्तीच्या विरोधात यायला पाहिजे. मराठी भाषा काय येऊ नये? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा सगळ्यांनाच आली पाहिजे ना. तामिळनाडूमध्ये तामिळ भाषा आली पाहिजे. जर कोणी तिथे काम धंद्याला गेला असेल, पश्चिम बंगालमध्ये बंगाली आली पाहिजे, कर्नाटकमध्ये कन्नड आली पाहिजे, बिहार उत्तर प्रदेशमध्ये हिंदी भाषा आली पाहिजे. त्यात चुकीचं काय? मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ताबडतोब सांगायला पाहिजे मराठी यायलाच पाहिजे. मुख्यमंत्री बोलले, 2 उपमुख्यमंत्री बोलले, तोंड उघडलंय. शिवसेना आहे ना तुमची म्हणताय, हा बाळासाहेब ठाकरेंचे विचार आम्ही बोला ना ठणकावून. भाजप मोर्चा याच्यावर बोललो मी आता. संताप व्यक्त जो झाला, खरं तो भाजप मोर्चात व्यक्त झाला, पण हा जो संताप आहे, हा जो जन आक्रोश आहे, तो सगळ्याच राजकीय पक्षांना इशारा आहे का? कारण अनेक राजकीय पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलनं करतात, मोर्चे काढतात, ट्रॅफिक जॅम होतात. ते प्रातिनिधिक स्वरूप आहे का? मला तसं वाटत नाही. ज्या पद्धतीनं भाजपनं ढिसाळपणानं घिसाळघाईनं मोर्चा काढला, कारण नसताना महिलांच्या नावाखाली, त्याच्या विरुद्ध आक्रोश आहे. अहो तुमचं सरकार आहे ना, लोकांचा संताप आहे. सरकार तुमचं, मुख्यमंत्री तुमचा, मुंबई महापालिके सत्ता तुमची, प्रधानमंत्री तुमचा, गृहमंत्री तुमचा. मग मोर्चे कसले काढताय आणि कोणाविरुद्ध काढताय मोर्चे? सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला हा जगाच्या इतिहासातला पहिला मोर्चा आहे. सत्ताधारी पक्षानं, मजबूत अशा प्रचंड बहुमत असलेल्या सत्ताधारी पक्षानं विरोधी पक्षाविरुद्ध काढलेला जगाच्या इतिहासातला हा पहिला मोर्चा आहे. आणि त्याबद्दल मोर्चा काढणाऱ्यांचा सत्कार केला पाहिजे जांभुरी मैदानावर. खरोखर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा सत्कार तर केलाच पाहिजे. पण ज्या कोणी त्यांना ही आयडिया दिली आहे मोर्चा काढण्याची, तर त्यांना सुद्धा पद्मश्री वगैरे शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली पाहिजे. पहलगाम विषयावर तुम्ही काही भूमिका मांडल्या का? कारण आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि वर्षभरात जे घडलं, विशेषतः ऑपरेशन सिंधूर असेल आणि त्यानंतरच्या घटना, अजूनही असुरक्षित आहे. पर्यटकांच्या दृष्टीनं अजूनही तितका प्रतिसाद नाहीये काश्मीर खोऱ्यामध्ये. याचं कारण असं आहे की सरकारवर विश्वास नाही. ऑपरेशन सिंदूर हे गुंडाळण्यात आलं प्रेसिडेंट ट्रम्पच्या दबावामुळे. आमच्या राज्यकर्त्याने इराणचा आदर्श नक्कीच घ्यायला पाहिजे. कसं लढावं, स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान यासाठी कसं लढावं शेवटपर्यंत, अमेरिका आणि इस्रायलसारख्या महासत्तेशी.